90% जीएसटी, 15 लाख नोकऱ्या, उद्योग नगरी चाकण संपण्याच्या मार्गावर आहे का? पुढारी अधिकारी कमाईत व्यस्त आहेत का? आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यानं महाराष्ट्राला अभिमानही दिला आणि तोच विषय आता महाराष्ट्राच्या अब्रूच्या, काळजीचा आणि चिंतनाचा मुख्य केंद्रबिंदू बनलाय. आपण बोलतोय चाकण एमआयडीसी बद्दल. एकेकाळी जिथं फक्त कांदे आणि बटाट्याची शेती व्हायची, तिथं आज मर्सिडीज, फॉक्सवॅगन, महिंद्रा आणि बजाज सारख्या जागतिक कंपन्यांच्या आलिशान गाड्या तयार होतात. आशियातलं वन ऑफ द बिगेस्ट ऑटोमोबाईल हब. पण सध्या चाकणमधील 20हून अधिक कंपन्यांनी पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेला कंटाळून तिथून गाशा गुंडाळण्याचा आणि खंडाळा औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित होण्याचा इशारा दिलाय. 95% जीएसटी देणारी, 15 लाख लोकांना रोजगार देणारी आणि 3500 पेक्षा जास्त कारखाने सामावून घेणारी महाराष्ट्राची ही नंबर 1 उद्योग नगरी आज आयसीयू मध्ये का गेली आहे? चाकणमध्ये एमआयडीसी आल्यावर गावाचं अर्थकारण कसं बदललं? तिथली भाडे संस्कृती काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाकण एमआयडीसीचं भविष्य काय? हे सगळं पाहणार आहोत आपण या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. काळ होता 1 जानेवारी 1979 चा, जेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन तरुण मुख्यमंत्री शरद पवार यांनी चाकणमध्ये एमआयडीसीची घोषणा केली. तोपर्यंत चाकण म्हणजे काय, तर पुणे नाशिक हायवेवरचं एक छोटंसं गाव. 1990च्या दळणवळणाच्या आणि जागतिकीकरणाच्या काळानंतर खऱ्या अर्थानं चाकणचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड आणि भोसरी एमआयडीसी जेव्हा पूर्णपणे भरली, तेव्हा उद्योगांना विस्तारासाठी नव्या जागेची गरज होती. आणि मुंबई, पुणे तसेच नाशिक या सुवर्ण त्रिकोणाच्या अगदी मध्यभागी असलेलं चाकण या उद्योगांसाठी परफेक्ट लोकेशन ठरलं. बजाज ऑटो ही चाकणमध्ये पाय ठेवणारी पहिली मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनली. आणि त्यानंतर जे वादळ आलं त्यानं इतिहास रचला. मर्सिडीज बेन्झ, फॉक्सवॅगन, स्कोडा, महिंद्रा, हुंडाई आणि ब्रिजस्टोन सारख्या महाकाय जागतिक कंपन्यांनी चाकणमध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स उभारले. जगातील पहिल्या 10 गॅस उत्पादक कंपन्यांमधील काही जण आज चाकणमध्ये कार्यरत आहेत. आणि बघता बघता चाकणला भारताचे डेट्रॉइट हा किताब मिळाला. एमआयडीसी आल्यानंतर चाकणच्या स्थानिक गावकऱ्यांचं आयुष्य एका रात्रीत बदललं. ज्यांच्याकडे कोरडी जमीन होती ते करोडपती झाले. एमआयडीसीनं जमिनी संपादित केल्या, पण ज्या जमिनी उरल्या तिथं जन्माला आली चाकणची भाडे संस्कृती. चाकण, म्हाळुंगे, खराबवाडी, वासुली, निगोजे या गावांमध्ये बाहेरून लाखो कामगार येऊ लागल्यावर राहण्याच्या जागेचा भीषण तुटवडा निर्माण झाला. स्थानिक शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी आपल्या जमिनींवर 1-1, 2-2 खोल्यांचे गृह प्रकल्प उभे केले. एका घरात 10-10 खोल्या काढून त्या कामगारांना भाड्यानं दिल्या. हा इथला मुख्य व्यवसाय बनला. आज चाकणच्या अर्थकारणाचा कणा ही भाडे संस्कृती आहे. आणि ज्या गावकऱ्यांच्या घरात पूर्वी सायकल नसायची, त्यांच्या दारात आज फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ उभ्या आहेत. या अफाट मागणीमुळे चाकणमधील जमिनीचे भाव गगनाला भिडले. आणि आज चाकणच्या मुख्य परिसरात एका गुंठाची किंमत 38 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. या अवाजवी किमतींमुळे नवीन कंपन्यांना किंवा छोट्या स्टार्टअप्सना इथं जागा घेणं जवळपास अशक्य झालंय. एका बाजूला हा पैशांचा महापूर सुखावह वाटत असला तरी या अति कमर्शियलायझेशनने चाकणचा गळा आवळायला सुरुवात केली. मात्र वरून चकाचक दिसणाऱ्या या मर्सिडीज आणि फॉक्सवॅगनच्या शहराचे वर्तमान भीषण आहे. जर तुम्ही आज चाकण, नाशिक, पुणे रस्ता किंवा तळेगाव रस्त्यावरून प्रवास केला तर तुम्हाला नरक यातना काय असतात याचा अनुभव येईल. चाकणमध्ये रोज लागणारा किलोमीटर लांब ट्रॅफिक जॅममुळे कंपन्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान होते. वाहतूक कोंडी कधी कधी 4 ते 5 तास चालते, ज्यामुळे कंपन्यांचा कच्चा माल वेळेवर पोहोचत नाही आणि तयार झालेल्या गाड्यांचे कंटेनर्स पोर्टवर जायला उशीर होतो. सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे चाकणमध्ये रोज होणारे अपघात. अरुंद रस्ते, रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक यामुळे चाकणचा रस्ता हा डेथ ट्रॅप बनलाय. आणि अनेक तरुण कामगारांना या रस्त्यांनी गिळंकृत केलंय. ट्रॅफिकची भीषणता इतकी आहे की चाकणमधील लहान मुलांना शाळेत पोहोचायला आणि शाळेतून घरी यायला कित्येक तास लागतात. बिचारी मुलं बसमध्ये झोपून जातात. त्याहून गंभीर म्हणजे मेडिकल इमर्जन्सी आली तर रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचूच शकत नाही आणि ट्रॅफिकमुळे रुग्ण रस्त्यातच दम तोडतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या प्रचंड ट्रॅफिक आणि दुरवस्थेमुळे पुणे शहरातून किंवा पिंपरी चिंचवडमधून नामांकित तज्ज्ञ डॉक्टर चाकणमधील हॉस्पिटल्समध्ये व्हिजिटसाठी यायला सरळ नकार देतात. प्रशासनाच्या नियोजनाचा 0% नमुना म्हणजे चाकणमधील उड्डाणपूल असून जिथं खरी ट्रॅफिक कोंडी होते तो मुख्य चौक सोडून भलतीकडेच 2 पूल बांधण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुटण्याऐवजी तिथं बॉटलनेक तयार झालाय आणि ट्रॅफिकची समस्या अधिकच वाढली आहे. स्थानिक लोक आता विचारतात की हे पूल नक्की कोणाची सोय करायला बांधलेत.
की फक्त कंत्राटदारांचे खिसे भरायला बांधलेत? MIDC, RTO, पोलीस आणि स्थानिक प्रशासनात येणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांसाठी चाकण ही दुभती गाय. करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या या क्षेत्रात नियमांवर बोट ठेवून कंपन्यांना त्रास देणं आणि त्या बदल्यात पैसे छापणं हा एक सुसंघटित धंदा बनलाय. चाकण आणि तळेगाव बेल्टमध्ये स्थानिक गुंडांच्या टोळ्या सक्रिय आहेत. कंपन्यांना स्क्रॅपचं कंत्राट आम्हालाच द्या, लेबर सप्लायचं कंत्राट आमच्या माणसालाच द्या, ट्रान्सपोर्ट आमचाच वापरा, यासाठी थेट धमक्या दिल्या जातात. काही महिन्यांपूर्वी तर जर्मन कॉन्सुल जनरलला थेट पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी भेट घेऊन आपल्या कंपन्यांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त करावी लागली होती. तसेच थेट CBI अधिकाऱ्यांसोबत कंपन्यांच्या मालकांना बैठका घ्याव्या लागल्या होत्या. अन्नछत्र, सण उत्सव किंवा स्थानिक कार्यक्रमांच्या नावाखाली लाखो रुपयांची खंडणी सक्तीने वसूल केली जाते आणि या गुंडगिरीला आणि हप्तेबाजीला स्थानिक राजकारण्यांचा वरदहस्त असतो. त्यामुळे उद्योजकांसाठी इथलं वातावरण आता अनुकूल राहिलेलं नाही. दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यासारखे बातब्बर आणि वजनदार नेते याच आजूबाजूच्या परिसरातून येतात, या भागाचे प्रतिनिधित्व करतात किंवा इथल्या सत्तेचे केंद्र आहेत. पण तरीही चाकण आणि हिंजवडीची ही अवस्था का झाली, हा सर्वात मोठा सवाल आहे. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या हिंजवडी IT पार्क मधून इन्फ्रास्ट्रक्चरच्या समस्येला कंटाळून अनेक मोठ्या IT कंपन्यांनी हैदराबाद आणि बंगळुरूची वाट धरली होती. इतिहास साक्षी आहे, पण त्यातून प्रशासनानं काहीच धडा घेतलेला नाही. तीच चूक आता चाकणमध्ये पुनरावृत्ती होतीये. त्याच चुकीची आता चाकणमध्ये पुनरावृत्ती होतीये. चाकणमधील कंपन्या सरकारला हजारो कोटींचा महसूल देतात, पण त्या बदल्यात त्यांना साधे खड्डेमुक्त रस्ते, सुरळीत वीज, पाणी आणि कचरा व्यवस्थापन सुद्धा मिळत नाही. स्थानिक नेत्यांनी निवडणुका आल्या की आश्वासनांचं गाजर दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात चाकणच्या दळणवळणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही. त्यामुळे आज उद्योजकांमध्ये प्रचंड संताप आहे. जेव्हा ऑगस्ट 2026 मध्ये चाकणमधील 20 लहान आणि मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांनी थेट जाहीर केलं की आम्ही हा त्रास सहन करू शकत नाही आणि आम्ही आमचे 1000 कोटी रुपयांचे उलाढाल असलेले कारखाने खंडाळा MIDC मध्ये शिफ्ट करत आहोत, तेव्हा मात्र मंत्रालयातील वातानुकूलित केबिन मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या पायाखालची जमीन सरकली. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही फेसबुक पोस्ट लिहून सरकारचे कान टोचलेत. त्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तातडीनं चाकणमध्ये धाव घेत उद्योजकांसोबत बैठक घेतली. सध्या सरकारनं 31 ऑगस्ट पर्यंत सर्व खड्डे भरण्याचे आदेश दिले गेलेत. रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी 1 महिन्याचा वेळ दिलाय. वाहतूक नियंत्रणासाठी तात्काळ 100 खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्यात. PMRDAनं चाकण कॉरिडॉर मधील रस्ते रुंदीकरणासाठी 156 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि दीर्घकालीन योजनेमध्ये ट्रक टर्मिनल, नवीन पॉवर सबस्टेशन्स आणि कामगारांसाठी एक सुसज्ज ESI रुग्णालय उभारण्याचं आश्वासन देण्यात आलंय. सरकार जरी आता म्हणत असलं की कोणतीही कंपनी बाहेर जाणार नाही आणि आम्ही परिस्थिती सुधारत आहोत, तरी उद्योजकांचा विश्वास पूर्णपणे बसलेला नाही, कारण अशा घोषणा यापूर्वीही अनेकदा झाल्यात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चाकण MIDCचं भविष्य काय आणि ही उद्योगनगरी टिकणार की हिंजवडी सारखीच हळूहळू संपणार? चाकणचं भविष्य हे पूर्णपणे येत्या काही महिन्यात सरकार आणि प्रशासन किती प्रामाणिकपणे काम करतं यावर अवलंबून आहे. चाकण वाचवायचं असेल तर फक्त खड्डे भरून चालणार नाही, तर चाकण MIDCला स्थानिक ग्रामपंचायती किंवा पालिकेच्या कचाट्यातून काढून स्वायत्त इंडस्ट्रीयल टाउनशिपचा दर्जा द्यावा लागेल, जेणेकरून इथला कर इथल्याच पायाभूत सुविधांवर खर्च होईल. पोलिसांनी आणि गृह विभागानं राजकीय दबाव झुगारून स्थानिक गुंड, बोगस माथाडी नेते आणि खंडणीखोरांचा कणा मोडावा लागेल, कारण उद्योजकांना भयमुक्त वातावरण देणं गरजेचं आहे. नाशिक पुणे रस्त्याचं रुंदीकरण, नियोजित रिंग रोड आणि प्रस्तावित पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प वेगानं पूर्ण करावे लागतील. चाकण MIDC ही केवळ पुण्याची नाही तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची इंजिन आहे आणि लाखो कुटुंबाची चूल यावर चालते. जर राजकारण्यांनी आणि नोकरशहांनी आपली उदासीनता सोडली नाही तर कंपन्यांना बाहेर जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि गुजरात, कर्नाटक किंवा तमिळनाडू सारखी शेजारी राज्य या संधीची वाटच पाहतायत. वेळ अजूनही गेलेली नाही. जर आत्ताच योग्य पावलं उचलली तर चाकण आपलं भारताचं डेट्रॉइट हे स्थान कायम राहील, नाहीतर भविष्यात इथं फक्त रिकाम्या शेड आणि भूतकाळातल्या वैभवाच्या गप्पा उरतील. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.